आज आपण बनवूया मटकीची झणझणीत उसळ। ही आहे शिजवलेली मटकी। आपल्याला लागणारे कोथिंबीर, मिरची, तेल, राई, कढीपत्ता, जीरा, टोमॅटो, कांदा, लसूण आणि शिजवलेली मटकी। आमच्या घरी टोमॅटो आवडत नाही, सो मी खूप कमी घेतला आहे। तुम्ही जास्त घेऊ शकता। आणि लसूण ठेचून घ्यायचा। गॅस गरम झाला की त्यात थोडंसं तेल आणि राई, जीरा, कढीपत्ता, मिरची, थोडासा टोमॅटो, हे सर्व मिश्रण छान मिक्स करून त्याच्यात आपण तिखट टाकू। तिखट आम्ही थोडं जास्त खातो, सो आम्ही जास्त टाकले, तुम्ही कमी घेऊ शकता। त्यानंतर हळद आणि आपली उकळलेली मटकी ही मस्त भाजून घ्यायची। मटकी आपल्याला फक्त 5 मिनिटं भाजायची आणि त्याच्यात आपण थोडं चवीपुरता नमक, मीठ थोडं कमीच घातलं आहे, कारण शिजवताना ऑलरेडी टाकल्यामुळे ते जास्त नको व्हायला। थोडीशी मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि बघा किती सुंदर झाली आपली मिसळ। आता आपण हिला प्लेटमध्ये काढून घेऊया। आहा, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। गरमागरम मिसळ आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। पूर्ण प्लेट भरून मिसळ काढू आपण याच्यात। आता आपण हिला थोडं डेकोरेट करूया। याच्यावर आपण डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर हिरवीगार मस्त दिसते। यात आपण अजून वरून टाकूयात शेव, बारीक शेव। तुम्ही आवडीनुसार ॲड करू शकता। आम्हाला थोडी जास्त आवडते, सो आम्ही जास्त टाकली। आणि एक निंबू मस्त पिळून घ्यायचा। आपली मिसळ रेडी।